कॅमेरा सुरू केला लवकर म्हणलं. यस सर. JR सेम मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. मित्रांनो, आणखीन आपले काही मित्र जॉईन व्हायचे बाकी आहेत, काही जण जॉईन होत आहेत. ओके ओके. आणि 2 स्टार आहे की नाही, म्हणजे स्टारच मग स्टार परला असो की मग कुठला स्टार असो, आपल्याकडे 2 स्टार येतात, संतोषजी आणि सुरेशजी. आणि तुमच्या दोघांसाठी खास न्यूज आहे की ULP चे प्रोग्राम तुमच्या म्हणजे दोन्ही लिटरच्या शहराजवळ आयोजित करण्यात येणार आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये 12 डिसेंबरला सुरेशजीच्या जवळ आहे का नाही, सुरेशजीच्या जवळ 12 डिसेंबरला अमरावतीला आणि 15 डिसेंबरला संभाजीनगर संतोषजीकडं. म्हणजे दोन्ही शहराजवळ ULP चे प्रोग्राम आयोजित करण्यात आले. तर सुरेशजीनं एक ULP अटेंड केलाय नागपूरला. तर तो प्रोग्राम एकदम कंपनीकडून आयोजित केला जाणारा प्रोग्राम, अतिशय प्रोफेशनली आणि म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग वाले विचार पण करू शकत नाही की असा प्रोग्राम आयोजित केला जाऊ शकतो. असं पूर्णपणे कंपनीचं नियंत्रण, पूर्णपणे एका आपण इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी फॉलो होऊन असा प्रोग्राम आयोजित केला जाऊ शकतो. RCM मध्ये 5-10 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं तर असं वाटलं नसतं की असा प्रोग्राम RCM स्वतः आयोजित करल. तर असा प्रोग्राम आयोजित केला जाणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला आणि अमरावतीला. आणि आपल्या सगळ्याकडे चान्स आहे त्या प्रोग्राम मध्ये आपणही येण्याची आणि आपल्या टीमला सुद्धा आणण्याची संधी त्यामध्ये आहे. आपण जर आपल्या पर्सनल आयडीवर बिझनेस घालून सुरेशजी काय होता क्रायटेरिया पाठीमागच्या वेळेस? सर 2000 PV आणि 2000 PV सिंगल एंट्री आणि 5000 ला 2. 5000 PV केला तर 10000 ला 4. कितीला? 10000 ला 4. 10000 PV ला 4 जणांना एंट्री तुमच्या सोबत. फीस पुन्हा ही 0. हा, ही खास गोष्ट आहे बरं का. कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर मधलं अतिशय मोठं सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये त्या सभागृहाचं भाडं ज्यावेळेस आम्ही विचारलं त्यावेळेस लक्षात आलं की किती महागडं सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये प्रोग्राम आणि फीस 0. आणि प्रत्येक RCMच्या डिस्ट्रीब्युटरला ही सोय करून दिली की तुम्ही तुमच्यासोबत 1 व्यक्ती, 2 व्यक्ती, 4 व्यक्ती तुम्ही घेऊन येऊ शकता. फक्त तुम्ही सेल्फ आयडीवर, त्यांची आयडी असो नसो, त्यांचं रजिस्ट्रेशन असो नसो, काही नाही, परंतु त्याला इंट्रोड्यूस करायचं तुम्हाला RCM. तुम्ही तसं RCM इंट्रोड्यूस करू शकत नाही. तुम्ही ULP प्रोग्राम मध्ये जर एखाद्या व्यक्तीला इंट्रोड्यूस करायचं असेल RCM, तर माझं असं म्हणणं की ULP प्रोग्रामला घेऊन या. तुम्ही त्याला भिलवाड्याला वगैरे घेऊन जाऊ शकत नसताल तर तुम्ही त्याला ULP प्रोग्रामला आणा. सगळी जबाबदारी कंपनीची. ते सगळे ब्रँड पार्टनर्स विषयी माहिती सांगतात, कंपनीचं विजन सगळं 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 कळतं. तर ही संधी छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये आहे डिसेंबर महिन्यामध्ये. पण त्यासाठी तुम्हाला आजपासून तयारी करावी लागेल. तुम्हाला स्वतःच्या आयडीवर बिझनेस वॉल्यूम क्रिएट करावं लागेल. आणि त्यामुळे काय लिस्ट बनवली काय कुणाला पाठवायचं तर घेऊन यायचं. ही रूपरेखा आखतोय सर मी, सकाळपासून बसलेलो आहे तिचीच. तर मित्रांनो, त्यासाठीच मदत करण्यासाठी मी आज तुमच्यासोबत उपस्थित आहे. हा सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिना हा स्पेशल असतो बिझनेस क्लोजिंग साठी. मित्रांनो, आपण दररोजच घराची साफसफाई करतो, परंतु सणवार आला की जरा जास्त साफसफाई करतो. विद्यार्थी नेहमीच अभ्यास करतात, परंतु परीक्षा जवळ आली की थोडी जास्त अभ्यास करावा लागतो. ऑलिम्पिक मधले खेळाडू नेहमी सराव करतात, परंतु जसे ऑलिम्पिक जवळ येतात त्यांची सराव करण्याची गती, सगळा उत्साह, सगळ्या गोष्टी वाढतात. तसंच आपण नेहमीच बिझनेस करतो, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला विशेष पद्धतीनं काम करावं लागतं. जसं परीक्षा जवळ आल्या तर विद्यार्थी एक्स्ट्रा मेहनत घेतात, एक्स्ट्रा अभ्यास करतात. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये सगळेजण बिझनेस
महिन्यामध्ये आपल्याला जशी दसरा दिवाळीला की आपण घराची जास्त साफसफाई करतो, जास्त उत्साहानं काम करतो, तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये बिझनेस मध्ये आपल्याला थोडं जास्त काम करावं लागतं, थोडं अतिरिक्त काम करावं लागतं, कारण की सप्टेंबर महिना असतो. या सप्टेंबर महिन्यावरच डिपेंड होतं की नोव्हेंबर महिन्यामधल्या अॅनिव्हर्सरी मध्ये 24वी अॅनिव्हर्सरी 24 तारखेला इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियम दिल्लीमध्ये आयोजित केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सन्मानित करण्यात येऊ शकतं जर सप्टेंबर महिन्याची बिझनेस क्लोजिंग आपण त्या लेवलला केली तर त्यामुळे या सप्टेंबर महिन्यातला हा मला वाटतं सेकंड लास्ट संडे आहे आणि पुढचा संडे आपला लास्ट संडे राहणार आहे. आपल्याकडं 12 दिवस आहेत. या 10-12 दिवसामध्ये आपण विशेष काम करून या सप्टेंबरची विशेष क्लोजिंग करू शकतो आणि त्यासाठी न्यूट्रीचार्ज तुमच्याकडे ज्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत, जी नवीन माहिती घेऊन आली ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं आपल्याला मेसेज मिळाला असेल माझ्याकडून, कंपनीकडून, अपलाईन करून, आज आपण सकाळी जे आपल्याकडे मोठी रेंज आहे प्रोटीनची, त्या मोठ्या रेंज पैकी 2 प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज कोको प्रोडक्ट याविषयी माहिती पाहणार आहोत. आणि जसं मी मागच्या सुद्धा एका ट्रेनिंग मध्ये दाखवलं तुम्हाला की जितक्या काही फूड सप्लिमेंटच्या, हेल्थ सप्लिमेंटच्या कंपन्या आहेत, त्यामध्ये सगळ्या 50% पेक्षा जास्त हिस्सा हा प्रोटीन्सचा असतो. प्रोटीनचे प्रोडक्टचा हिस्सा 50% जास्त असतो, ना केवळ आरसीएम मध्ये, मात्र बाकीच्याही ज्या कंपन्या काम करतात सगळ्या कंपन्यांमध्ये प्रोटीनचा हिस्सा हा 50% जास्त असतो. त्यामुळं आपण प्रोटीन कडे व्यवस्थित लक्ष देऊन त्याची पूर्ण माहिती घेणं आवश्यक असतं. खास गोष्ट आहे की प्रोटीन साठी एक दिवस घेऊन डेली रुटीन करावं लागतं. आपल्याला प्रोटीनचं डेली रुटीन करावं लागतं. त्यासाठी आपण म्हणतो की प्रोटीन का रुटीन नावाचा एक स्पेशल प्रोग्रामच कंपनीने काढला होता. स्पेशल प्रोग्राम काढला होता प्रोटीन का रुटीन नावाचा, ज्यामध्ये प्रोटीन विषयी स्पेशल माहिती दिल्या जाते. आणि आज मी तीच माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. प्रोटीन का रुटीन, हे रुटीन करावं लागतं. प्रोटीनचं एका दिवसामध्ये रिझल्ट येत नाही. जसा बिझनेसचा एका दिवसात रिझल्ट येत नाही, तसे प्रोटीनचे एका दिवसात रिझल्ट येत नाहीत. प्रोटीनला रुटीन करावं लागतं. दररोज तुम्ही जर प्रोटीन व्यवस्थित जर घेतलं तर आपली इम्युनिटी वाढते आणि आपल्याला जसं सकाळच्या टीसीजीच्या सेशन मध्ये होते की आपल्याला सगळ्या भारतासाठी काम करायचंय, आत्मइम्युन भारत करायचा आहे. त्यामध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी, स्वतःची इम्युनिटी वाढण्यासाठी, स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी प्रोटीन्सची गरज असते, जे आपल्याला आपल्या अन्नातून मिळत असतं. बरेच जण असं वाटतंय की तुमच्याशिवाय काय प्रोटीन मिळणार नाही का? मिळणार, डेफिनेटली मिळणार. आपल्याला प्रोटीन आपल्या भोजनामधून मिळतच असतं आणि त्याची आपल्या सगळ्यांनाच गरज असते. हा एका परिवाराचा, हे परिवाराचं चित्र, परिवाराचा फोटो तुम्हाला दिसतोय. यामध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, सिनियर सिटीजन आहेत. प्रत्येकाला प्रोटीनची गरज असते. जसं लहान मुलांना इम्युनिटी विकासासाठी, शरीराच्या वृद्धीसाठी प्रोटीनची गरज असते. लहान मुलांना प्रोटीनची गरज असते की त्यांची उंची वाढावी, त्यांची हाईट वाढावी, त्यांची कमी आजारी पडावेत आणि जरी आजारी पडले तर त्यातून लवकर बरे व्हावेत. आता न्यूट्रीचार्ज कोका प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट हे लहान मुलांसाठी नाही, पण त्यासाठी आपण न्यूट्रीचार्ज किड्स मध्ये 3 प्रकारचं प्रोटीन आपण टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये 3 प्रकारचं प्रोटीन आहे. कमी आजारी पडावेत आणि आजारी जरी पडले तर त्यातून लवकर रिकवर व्हावेत. किशोरवयीन मुलांना त्यांच्या शरीराच्या विकासासाठी प्रोटीनची गरज असते. किशोरवयीन मुलांना आकर्षक दिसण्यासाठी, व्यायाम केल्यानंतर मसलची रिकव्हरी होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. मध्यम वयाचे जे व्यक्ती आहेत माझ्यासारखे, अशा सगळ्या व्यक्तींना फॅट कमी करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. जर त्यांनी प्रोटीनियस डाएट घेतला नाही तर मध्यम वयाच्या व्यक्तीमध्ये फॅट लवकर वाढेल, त्यांना गरज असते. आणि मध्यम वयाच्या व्यक्तीला त्या टप्प्यानंतर लाईफस्टाईल डिसीजेस सुरू होतात. डायबिटीज असेल, मेटाबॉलिक सिंड्रोम असेल,
हृदयरोग असेल, हे सगळे आजाराकडे व्यक्ती जायला लागतो मिडल एज नंतर. त्यामुळं फिट राहण्यासाठी आणि लाईफस्टाईल डिसीज जे आहेत या लाईफस्टाईल डिसीज पासून दूर राहण्यासाठी प्रोटीनची गरज असते. ते सिनियर सिटीजन तुम्हाला दिसत आहेत, असे सिनियर सिटीजन आपल्याकडे दिसत नाहीत, आहे की नाही? खेळताना, उड्या मारताना, बाग करताना दिसत नाहीत, आपल्याकडे थकलेले दिसतात. कारण की त्यांना स्फूर्ती नाही, शारीरिक क्षमता कमी झाली असते. आणि डेफिनेटली या वयामध्ये सुद्धा असा आनंद घेण्यासाठी, स्फूर्ती ठेवण्यासाठी, शारीरिक क्षमता ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज असते. सिनियर सिटीजनला स्वतःच काम स्वतः करण्यासाठी, आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोटीनची गरज असते. जे लाईफस्टाईल डिसीज जर झाले असतील तर ते डिसीज कधीच जात नाहीत, त्यामुळे त्याचं प्रबंधन करावं लागतं. हे डिसीज दूर कधी होत नाही, त्यांचं प्रबंधनच करावं लागतं. जसं या व्यक्तीचं तुम्हाला दिसतोय ना, याचं ब्लड सॅम्पल घेतल्या चाललंय, तर यांना डायबिटीचं प्रबंधनच करावं लागेल. या प्रबंधन करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. परंतु मित्रांनो, प्रोटीन विषयी जितके गैरसमज सगळ्या लोकांकडे पोहोचलेले आहेत, मीडियाद्वारे, सोशल मीडियाद्वारे, वर्तमानपत्राद्वारे, आणि जास्त ना अर्धवट माहिती. आणि त्यासाठी एक हिंदीमध्ये फार छान म्हणे, नीम हकीम खत्रे जान. हे नीम हकीम खत्रे जान, ज्याला अर्धवट माहिती असते का, तो जीवाला धोका करून घेतो. त्या अर्धवट ज्ञानी लोकांकडून प्रोटीन विषयी खूप चुकीची माहिती समाजामध्ये मागच्या 5-10 वर्षामध्ये पसरलेली आहे. 5-10 वर्षापर्यंत प्रोटीन विषयी जास्त काही माहितीच नव्हती. परंतु जशी माहिती येते ना, त्यावेळेस त्यासोबत ना चुकीची माहिती सुद्धा जास्त पोहोचवल्या गेली सोशल मीडियाद्वारे. त्यापैकी 1-2 चुकीची माहिती आपण काय लोकांकडे आहे ती पाहूयात. हे पहा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मसल्स पाहिजेत का, तर व्यायाम करायचा. व्यायाम केला की मसल्स तयार होतील. परंतु मित्रांनो, हे काही संपूर्ण माहिती नाही. जर वजन उचलल्यानं आणि नुसता व्यायाम केल्यानं मसल्स बनले असते, तर जे मजूर व्यक्ती आहेत त्या मजूर व्यक्तीला सगळ्यात जास्त मसल्स दिसले असत्या. त्यांचं शरीर लवकर ढिलं पडलेलं दिसलं असतं, त्वचा ढिली झाली नसती. नुसता व्यायाम केल्यानं तुमचं शरीर मजबूत होत नाही, मसल्स बनत नाही. आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांना असं वाटतं की नुसतं प्रोटीन घेतलं की आमच्या मसल्स बनतील. हे सुद्धा चुकीचं आहे. नुसत्या प्रोटीन घेतलेलं सुद्धा मसल्स बनणार नाहीत. तर नुसतं प्रोटीन घेतल्यानं तुम्हाला व्यायाम सुद्धा आवश्यक आहे. तुम्हाला जर मजबूत मसल्स हवे असतील तर प्रोटीन सुद्धा घ्यावं लागल आणि सोबत व्यायाम सुद्धा करावा लागल. प्रोटीन सुद्धा घ्यावं लागल आणि व्यायाम सुद्धा करावा लागल. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. कुठलीही एक गोष्ट स्किप करून तुम्हाला चालणार नाही. आणि लोकांमध्ये एवढी समज आणली आहे की दररोज किती प्रोटीनची आवश्यकता आहे, 0.8 ग्रॅम किंवा 1 ग्रॅम पर किलोग्रॅम आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. डेली रिक्वायरमेंट असते, ज्याला आपण RDA म्हणतो. हा RDA फक्त आपले मांसपेशीची हानी थांबवल, म्हणजे फार तर. आणि तुम्हाला जी शरीरातून दररोज प्रोटीनची आवश्यकता आहे, ती प्रोटीनची आवश्यकता पूर्ण होईल. नवीन मसल्स तयार होणार नाहीत. तुम्ही RDA जर पूर्ण केला तर नवीन मसल्स तयार होणार नाहीत. हा, तुमची इम्युनिटी थोडीशी वाढेल आणि आहे त्या मसलची स्थिती चांगली राहील. नवीन मसल्स बनणार नाहीत RDA पूर्ण केला तर. बरेच जण म्हणतात RDA पूर्ण केला तर नवीन मसल्स आपल्या बनणार नाहीत. ही न्यूनतम मात्रा आहे, इतकी मात्रा आपण घेतली पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं, सगळ्यांना माहित आहे, पुरुषांना 60 ग्रॅम प्रोटीन दररोज आणि महिलांना 55 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे. परंतु जे लोक सक्रिय आहेत, शारीरिक रूप से सक्रिय आहेत, दररोज वॉकिंग एक्सरसाइज करतात, जिमला जातात, त्यांना मात्र 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. शरीराच्या जितकं त्यांचं वजन आहे त्याचे 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम जे एक्सरसाइज करतात. जे तुम्हाला काही मित्र इकडे तिकडे बघत असतील तर त्यांनी थोडं स्क्रीनवर जर पाहिलं ना, तुमचं
तुमचा कॅमेरा जरी ऑफ असेल तुम्ही स्क्रीन जर बघत असाल, असे जर तुम्हाला व्यक्ती दिसत असतील एक्सरसाइज करणारे, तर अशा व्यक्तींना पुरुष जर असेल तर 100 ग्रॅम ते 120 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता आहे आणि महिला जर असतील तर 90 ग्रॅम ते 110 ग्रॅम पर्यंत प्रोटीनची आवश्यकता आहे. जर ते शारीरिक रूपानं सक्रिय असतील तर त्यांना जास्त प्रोटीनची गरज आहे, तर त्यांच्या मसल्स बनतील, नाहीतर बनणार नाहीत. त्यांना जास्त प्रोटीनची आवश्यकता आहे आणि एकदाच प्रोटीन घेऊन होणार नाही, तर एक्सरसाइज करण्याच्या अगोदर आणि एक्सरसाइज केल्यानंतर 3 ते 6 वेळेस पुढे थोडं 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 त्यांना प्रोटीन घ्यावं लागेल. ते का, हे सुद्धा आपण पाहूया. म्हणजे एकदाच प्रोटीन घेऊन येणार नाही, तर दिवसभरामध्ये 3 ते 6 वेळेस थोडं 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 प्रोटीन दिवसभर घ्यावं लागेल, ज्यानं त्यांची मसल्स लवकर बनतील, त्यांच्या मसल्स लवकर बनतील 3 ते 6 वेळेस. आणि आपल्याला सर्व जे आपल्या जवळपास लोक येतात त्यांना हे पण सांगावं लागेल की आपल्याला व्यायामाची आवश्यकता किती आहे. प्रत्येक व्यक्तीला एकसारख्या व्यायामाची आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वयानुसार, त्याच्या जेंडरनुसार व्यायामाची आवश्यकता आहे. अति त्रास घेऊन अतिरिक्त व्यायाम करून फायद्याऐवजी नुकसान जास्त होतात. आणि आपण सोशल मीडियावर बघतो, संतोषजी तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की एक्सरसाइज करता करता अटॅक येऊन पडला आणि गेला, तर लोक व्यायाम करणंच बंद. अरे बाप रे बाप, नको. तर आता ह्याच्या पुढच्या 3-4 स्लाइड मी दाखवत आहे ना, बिझनेस व्ह्यू न बघता आपल्या कुटुंबासाठी, मित्रासाठी, आपल्या स्वतःसाठी त्या पुढच्या 3-4 स्लाइड जे आहेत ना, थोडेसे आपण व्यायामाविषयी लक्षात घेऊयात की कोणी किती व्यायाम करावा. जर जास्त व्यायाम जर केला तर तो आपल्या फायद्यापेक्षा जास्त नुकसानकारक होऊ शकतो. त्यामुळं मुलं जे आहेत, लहान मुलं जे आहेत, त्यांनी दिवसभरामध्ये कमीत कमी 1 तास पळणं, नाचणं, पोहणं, दोरीवरच्या उड्या, सायकल खेळणं, हे किमान 1 तास तरी केलं पाहिजे, उच्च तीव्रतावाला. पण आता उच्च तीव्रता असली पाहिजे, तर दरून घाम फुटला पाहिजे, दम लागला पाहिजे, श्वास फुलला पाहिजे, खूप असं छाती खाली वर होईपर्यंत आपल्याला श्वास फुलला पाहिजे. असं तीव्र, उच्च तीव्रतावाला व्यायाम लहान मुलांनी केला पाहिजे. किशोर अवस्थावाले मुलांनी सुद्धा उच्च तीव्रतावाला व्यायाम केला पाहिजे, चांगला दम लागेपर्यंत, दरदरून घाम येईपर्यंत. दिवसभरामध्ये 1 तास पळणं असेल, डान्स असेल, पोहणं असेल, दोरीवरच्या उड्या असेल, पायऱ्या चढणं उतरणं असेल, हे उच्च तीव्रतावाला व्यायाम केला पाहिजे. वयस्कर व्यक्तीने, वयस्कर व्यक्ती आहेत ना, 25 वर्षापेक्षा ते 45 वर्षापर्यंत ज्या व्यक्ती आहेत त्यांनी 25 ते 45, 40 पर्यंतच्या यांनी मध्यम तीव्रता किंवा उच्च तीव्रता, मध्यम तीव्रता आता जॉगिंग असेल, चालणं असेल, पायऱ्या चढणं उतरणं, पोहणं, दोरीवरच्या उड्या, सायकलिंग करणं करायला पाहिजे 45 मिनिट. आता इथं वेळ कमी झालाय पहा, 45 मिनिटापर्यंतच. आणि रेजिस्टन्स व्यायाम आहे की नाही, वेट ट्रेनिंग ज्याला म्हणतो, हा आठवड्यातून 4च दिवस आणि 10 मिनिटापर्यंतच करावा. त्यापेक्षा जास्त करायची जर असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा. 10 मिनिटच करावा. वेट ट्रेनिंग जास्ती ही वयस्कर व्यक्तीनं 10 मिनिटापर्यंतच केली पाहिजे, जास्त करू नये 45 पर्यंतच्या व्यक्तीला. जे 45 पेक्षा 50च्या पुढचे व्यक्ती आहेत त्यांनी मध्यम तीव्रतावाला, उच्च तीव्रतावाला व्यायाम 45 मिनिटच करावा. जॉगिंग असेल, पळणं असेल, चालणं असेल, जॉगिंग आहे बरं का, हळूहळू पळणं. आणि रेजिस्टन्स व्यायाम आठवड्यातून 4च दिवस 10 मिनिटापर्यंत करावा. आणि संतुलन ट्रेनिंग, बॅलन्सिंगची ट्रेनिंग ही वाढवावी. बॅलन्स कसं राहील बॉडी, यासाठीची जी स्पेशल ट्रेनिंग आहे ही आठवड्यातून 3 दिवस करावी. कारण की बॅलन्सिंगची ट्रेनिंग यासाठी की सिनियर सिटीजन चालता चालता पडतात, डोक्याला मार लागतो आणि जे आपले बोन आहेत, हाडं तुटण्याचा संभव असतो. त्यामुळे त्यांनी हा व्यायाम आठवड्यातून 3 दिवस जरी केला तरी चालतो. आणि जे बॉडी बिल्डर्स आहेत
त्यांनी कार्डिओ करावी, जॉगिंग करावी, 1.5 ते 2 तास करावी, है की नाही, रेजिस्टन्स व्यायाम करावा 30 मिनिटापर्यंत दररोजचा, आठवड्यातून 4 दिवस. हे त्यांचं लक्ष आहे. आपल्याला बॉडी बिल्ड करायची, आपल्याला मसल्स वाढवायच्यात, हे आपण केला पाहिजे. ही व्यायामाच्या जर तुम्ही स्लाइड जर बघितल्या असतील ना, तर तुम्ही जरूर याचा उपयोग करा आणि प्रत्येकाला सांगा, वयोगटानुसार, जेंडरनुसार व्यायाम चेंज होतो. वयोगटानुसार, जेंडरनुसार व्यायाम चेंज होतो. आणि आपल्याला जर मजबूत मसल्स हव्या असतील तर 2 गोष्टी लक्षात ठेवा, प्रोटीन सिंथेसिस आणि प्रोटीन ब्रेकडाऊन. मसल जर बनायचे असतील तर प्रोटीन सिंथेसिस आणि प्रोटीन ब्रेकडाऊन आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन सिंथेसिस झालं तर आपल्या मांसपेशीचा विकास होईल. अधिक प्रोटीन सिंथेसिस झालं तर मांसपेशीचा विकास होईल. प्रोटीन ब्रेकडाऊन झालं तर मांसपेशीची हानी होईल. मग जर आपल्याला मसल्स वाढवायचे असतील तर प्रोटीन सिंथेसिस झालं पाहिजे, प्रोटीन ब्रेकडाऊन कमी झालं पाहिजे. आणि प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी आपल्या आहारामध्ये चांगलं प्रोटीन आलं पाहिजे. प्रोटीन बनलेलं असतं अमायनो ऍसिड्सनं, ज्यामध्ये काही इसेन्शियल असतात आणि काही नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात. इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हणजे असे अमायनो ऍसिड्स जे आपल्याला आहारातून घ्यावे लागतात, बॉडी ते बनवू शकत नाही. नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हणजे ते अमायनो ऍसिड्स जे आपलं शरीर बनवतंय, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स पासून. मग हे कसं कळलं की मी जे प्रोटीन घेतोय ते त्या प्रोटीन मध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत? तर त्यासाठी सोपी आयडिया आहे. पीडीकास 1 असणारं प्रोटीन ज्यामध्ये सर्व इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात आणि त्याची पाचन शक्ती चांगली असते, डायजेस्टिबिलिटी चांगली असते. पीडीकास हा PDCAA प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ऍसिड स्कोर एक असलेले प्रोटीन आहेत सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि केसिन. याचा पीडीकास 1 असतो. हे तुम्हाला जर तुम्ही होल व्हीट किंवा ओट्स, पी, मिल्क, व्हे, केसिन आणि आयसोलेट सोया प्रोटीन या सगळ्यांचा पीडीकास 1 आहे. आणि आपल्याला भोजनामध्ये जे प्रोटीन मिळते शाकाहारी व्यक्तीला, ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. डाळीमधून मिळतं, परंतु आपण डाळ खात नाहीत, आपण वरण खातो. आणि आपल्याला जर आपली गरज पूर्ण करायची जर असेल, डेली रिक्वायरमेंट पूर्ण करायची असेल तर 20 ते 30 वाट्या डाळ खावी लागेल, जी आपल्याला शक्य होणार नाही. दुसरा सोर्स आहे दूध. आणि 1 ग्लास दुधामध्ये फक्त 6.8 ग्रॅम प्रोटीन असतं. ते प्युअर दुधामध्ये बरं का. गाय म्हैस देते त्या दुधामध्ये, गवळी देतो त्या दुधामध्ये नाही, त्यामध्ये तर परत खूप कमी प्रोटीन होऊन जातं. आणि आपला 10 ग्लास दूध प्यावं लागेल, ते शक्य होणार नाही. तितकं दूध घेणं, पचवणं शक्य होणार नाही. बरेच जण गव्हाच्या पिठामध्ये सोयाबीन दळून आणतात. 8 किलो गव्हामध्ये 2 किलो सोयाबीन दळून आणतात आणि त्यामुळं एका पोळीमध्ये, चपातीमध्ये आपल्याला 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन मिळते. आणि आरडीए पूर्ण करण्यासाठी आपल्याला 20-30 पोळ्या खाव्या लागतील, जे शक्य होणार नाही. यामध्ये एकतर हे संपूर्ण प्रोटीन नसतं. हा, बरेच जण म्हणतील बरं का, नाही म्हणजे आम्ही काय प्रोटीन घेतलंय तर आम्ही काय आता काय म्हणजे काही राहिलंच नाही का, म्हणजे आम्ही इतके दिवस काय जगलो. मित्रांनो, जगणं वेगळंय आणि जिंदा जलीनं जगणं वेगळंय. 45व्या 50व्या वर्षी जर तुमच्यामध्ये उत्साह राहत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन अजिबात नाही. तुम्ही रेग्युलर गतिविधी करू शकत नसताल, तुमच्यामध्ये ऊर्जा राहत नसेल, सायंकाळी 9-10 वाजता तुम्ही थकून जात असताल, याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन नाहीये. अजिबात तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची रिक्वायरमेंट फार कमी आहे. शरीर कस तरी त्याला ऍडजस्टमेंट करायला लागले. तुम्हाला 50व्या वर्षी 60व्या वर्षी थकून जात असताल, तो प्रोटीनची कमतरताच आहे.
अतिशय कमतरता आहे. 18 तास काम जर तुम्ही करू शकत असाल तरच तुम्ही रेग्युलर चांगलं प्रोटीन घेतात असं समजायचं. 18 तास मिनिमम. कारण की आपली बॉडी त्यासाठी बनवलेली आहे 18 तास काम करण्यासाठी. 6 तास झोपायचं, 18 तास काम करायचं, यासाठी बॉडी बनवलेली आहे. आणि जर तुम्हाला व्यक्ती मिळत असेल ना, त्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर प्रोटीनची कमतरता आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील, प्रोटीनची कमतरता आहे. जर तो थोडा वेळ उभा राहिल्यानंतर त्याला बसा वाटत असेल तर प्रोटीनची कमतरता आहे. चिडचिडपणा करत असेल, प्रोटीनची कमतरता आहे. डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसत असतील, प्रोटीनची कमतरता आहे. जर त्याचा एचबी कमी असेल तरी प्रोटीनची कमतरता आहे. कारण हिमोग्लोबिन, आयरन प्लस ग्लोबिन, प्रोटीन लागतंय. केस गळत असतील, प्रोटीनची कमतरता आहे. आणि मी नेहमी उदाहरण देतो, माझे केस जे तुम्हाला दिसत आहेत दाट असे केस दिसत आहेत, 22-23 वर्ष 24 वर्ष आहेत, मी कलर करतोय त्यांना. आतापर्यंत मी पूर्ण एकदम आदिवासी तेल लावायला पाहिजे होतं, आहे ना. आता खूप ऍड सुरू आहे फेसबुकवर, आदिवासी तेल लावा केस वाढवा. आतापर्यंत मला आदिवासी तेलच्या 5-5 लिटरचा कॅन आणायला पाहिजे होत्या. अजिबात गरज नाही. प्रोटीन जर तुम्ही घेतलं तर तुमचे केस मजबूत राहतात. तुम्ही त्याला कलर करा, वेगवेगळ्या प्रकारचे कलर करा, जात नाही. जर तुमचे केस गळत असतील तर प्रोटीनची कमतरता आहे. उत्साह कमी आहे, प्रोटीनची कमतरता आहे. इम्युनिटी कमी आहे, प्रोटीनची कमतरता आहे. त्यामुळं जर तुम्हाला ज्या घरामध्ये तुम्हाला लाईफस्टाईल डिसीज आहे, प्रोटीनची कमतरता आहे. तुमचं मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये तुम्ही आहात, प्रोटीनची कमतरता आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम, तुमची चेस्ट 4 इंच मोठी पाहिजे पोटापेक्षा. महिलांची 8 ते 8 इंच मोठी पाहिजे चेस्ट. जर नसेल तर प्रोटीनची कमतरता आहे, एक्सरसाइजची कमतरता आहे. आणि ही प्रोटीनची कमतरता आपण भरून काढली पाहिजे. कारण की आपली पूर्ण बॉडी प्रोटीननं बनलेली आहे. मसल्स एक भाग, परंतु दुसऱ्याही गोष्टी प्रोटीननं आपले बनले असते. आणि यामध्ये संपूर्ण प्रोटीन असते. आणि ज्या जर तुम्ही भाजीपाल्यामधून आणि अन्नामधून प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करण्याची प्रयत्न करत असताल, या सगळ्यांमध्ये प्रोटीन इनहिबिटर्स असतात जे प्रोटीनला ऍब्सॉर्ब करू देत नाहीत. प्रोटीन इनहिबिटर्स असतात जे प्रोटीनला ऍब्सॉर्ब करू देत नाहीत. आणि इतकं सगळं प्रोटीन घेण्यासाठी आपल्याला खूप जास्त भोजन करावं लागेल. त्यासोबत आपल्याला कॅलरीज सुद्धा जास्त येतील. आपण पाहिलं 30-40 वाट्या डाळ, 8-10 लिटर दूध, 20-30 पोळ्या, इतकं जर आपल्याला घ्यावं लागलं तर त्यासोबत कॅलरीज सुद्धा खूप जास्त येतील. आणि त्या कॅलरीज बर्न होणार नाहीत आणि त्यातून आपलं फॅटच वाढेल, प्रोटीन मिळणार नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की इथं बिना लग्नाचं कुणी आहे का असं मी विचारत असतो. कुणी बिना लग्नाचं काही जर कॅमेरा सुरू करू शकले तर मला लक्ष देईल किंवा ही व्यक्ती बिना लग्नाची आहे. म्हणजे माझ्याकडे काही मुलीचे स्थळ नाहीत बरं का. नाही तुम्ही मीटिंग संपली फोन करायची की सर तुम्ही म्हणले होते तुमचं लग्न झालंय का, माझं नाही झालं, मग तुम्ही मला द्या. नरेश चव्हाण सर. हा सर, लग्न झालंय? हा झालंय. बरं, असं आपण समजून तुमचं लग्न झालेलं नाही असं समजूया. जास्त म्हणजे आनंदी होऊ नका समजून आपण बरं का. मीटिंग संपली की परत तुम्ही लग्न झाले लक्षात ठेवायचं. तुमच्याकडे आले तर 2 स्थळ आले तुमच्याकडे लग्नासाठीचे. एक स्थळ असं आलं आहे की ज्यामध्ये मुलगी सुंदर आहे, जॉबला पण आहे आणि लग्न झाल्यानंतर ती तुमच्याकडे येऊन राहील. ओके. दुसरं स्थळ आलंय की मुलगी सुंदर आहे, जॉबला पण आहे, पण तिला 2 बहिणी, 2 भाऊ आहे, 2 तिच्या मावश्या पण आहेत. लग्नानंतर त्या सुद्धा तुमच्याकडे येऊन राहतील. तर तुम्ही कुठलं स्थळ पसंत करताल? पहिलं वालं. कशामुळे? मुलगी सुंदर आहे तर 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण ते पहिली गोष्ट करणार. कारण बाकीचे जे आहेत मावशा आहेत ते सर्वच लोक येणार तर मतलब काय मग असं. बरोबर आहे. सगळेच लोक यायचा मतलब नाही. म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेवढी गोष्ट आपण घरी आणतो, बाकीचे होतं बाबा लग्नात या नंतर आपापल्या घरी जा. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे गरजेची तेवढी गोष्ट आपल्याला. तसंच आहे मित्रांनो, तुम्ही जर या डाळीमधून, पोळीमधून, दुधामधून प्रोटीन घ्यायचा प्रयत्न करताल, प्रोटीन मिळेलही, पण त्यासोबत इतक्या कॅलरीज मिळतील जे तुम्ही साठवून ठेवताल आणि त्यातून तुम्हाला फॅट तयार होईल. बरोबर आहे ना? तसंच आहे मित्रांनो, एक्स्ट्रा कॅलरीची काय गरज आहे आपल्याला? न्यूट्रिशन
कॅलरीज मध्ये फक्त नवरीच घरी येते, बाकीचे पाहुणे त्यांच्या गावी जातात. नवरी आपापल्या घरी येऊन जाते, बाकीचे पाहुणे आपल्या घरी जातात. आपल्या कामाची गोष्टच आपल्याला मिळते, प्रोटीन मिळते आणि कॅलरीज आपली बाहेर राहून जाते. हा न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा फायदा आहे. नाहीतर तुम्हाला बाजारातून मिळून जाईल, परंतु त्यासोबत बाकीच्या गोष्टीतील इनोव्हेटर्स काय कामाचे आपल्या, हे कामाचे नाहीत मित्रांनो. त्यामुळे न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणजे फूड टेक्नॉलॉजीने बनलेले प्रोडक्ट आणि न्यूट्रॉस्टिकल सायन्स मध्ये हा फरक आहे. फूड टेक्नॉलॉजीने बनलेल्या प्रोडक्ट मध्ये कॅलरीज सुद्धा जास्त मिळतात, त्यांच्या मल्टीव्हिटॅमिन आणि प्रोटीन सोबत. आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट मध्ये कॅलरीज कमी मिळतात आणि प्रोटीन आणि मल्टीव्हिटॅमिन जास्त मिळतो. हा मूळ फरक आहे. आणि दुसरा आहे की इनहिबिटर्स जे सुपाच्य केले असतात, आपल्या सोप्या भाषेत काय सांगायचं, हे सुपाच्य असतात, घेतलं इतकं पचतं. आणि बाकीच्या गोष्टी सुपाच्य नसतात, त्यामध्ये इनहिबिटर्स असतात. तुम्ही घेतलं तर पचनाची गॅरंटी नाही, ते किती पचतील याची गॅरंटी नाही. यामध्ये सिनियर सिटीजन जरी घेतलं तरी सुद्धा 100% ऍब्झॉर्ब होतील. सुपाच्य केले आहेत, सुपक्व केलेला आहे, सुपाच्य केलं आहे, तर हा फरक असतो. त्यामुळं न्यूट्रिशनल सप्लिमेंटनं आपण आपली डेली रिक्वायरमेंट पूर्ण केली पाहिजे. त्यामुळं इतकं सगळं घेण्यासाठी, प्रोटीन मिळण्यासाठी सगळ्यात चांगला सोर्स आहे आहे की नाही, न्यूट्रॉस्टिकल्स मध्ये आपण घेतली पाहिजे. त्यामध्ये लहान मुलाचा आहे, क्लिनिकल प्रोन आहे, आपल्याला आज बघायचं आहे स्पेशली न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट. न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्टचे जे की फीचर्स आहेत, विगन आहे. विगन म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा घेतलं जाऊ शकतं, दुधामध्ये घेण्याची गरज नाही. रिअल स्ट्रॉबेरी पावडर यामध्ये टाकलेलं आहे. प्रत्येक शाशेमध्ये, यामध्ये छोटे शाशे सुद्धा आहेत, यामध्ये 14.8 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळते. कोलेस्ट्रॉल फ्री आहे आणि कुठल्याही प्रकारची साखर यामध्ये टाकलेली नाही. रिअल स्ट्रॉबेरी आपण फ्रान्सहून घेतलेली स्ट्रॉबेरी आहे. आपल्याकडे महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी मिळते, परंतु फ्रान्सहून आयातीत केलेली स्ट्रॉबेरी आहे. आणि स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस मी सर्च करत होतो त्यावेळेस लक्षात आलं, स्ट्रॉबेरी आपल्या स्किनचं बनावट बदलते, आपल्या स्किनचं स्ट्रक्चर बदलते. स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य आहे, स्ट्रक्चर बदललं जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या ताईची स्किन खूप दिवसापासून ड्राय होती, खूप दिवसापासून त्या स्किनवर ग्लो नव्हता, परंतु स्ट्रॉबेरी जर त्यांनी घेतलं, स्ट्रॉबेरी खाल्ली, स्ट्रॉबेरी पावडर घेतलं, न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट घेतलं, तर स्किनचं स्ट्रक्चर बदलतं मुळापासून. आपला एवढंच माहित आहे की साप कात टाकतो, म्हणजे साप कात टाकतो ना आणि नवीन होऊन बाहेर पडतो. मित्रांनो, आपण सुद्धा कात टाकत असतो. आपली सुद्धा 90 दिवसामध्ये मॅक्झिमम आपल्या सेल ज्या त्या सेल निघून जाऊन नवीन सेल तयार होतात. तुम्ही जर 90 दिवसापेक्षा जास्त जर चांगलं पोषण शरीराला जर दिलं तर तुमची स्किन क्वालिटी बदलल्या जाऊ शकते, बदलल्या जातेच. जर तुम्ही स्ट्रॉबेरी प्रोडक्ट दीर्घकाळ जर घेतलं तर स्किनचं स्ट्रक्चर बदललं जाऊ शकतं पूर्ण. आणि मेकअप केल्यानंतर आपल्या फक्त गळ्याच्या वरतीच थोडा मेकअप होतो, तितकंच लक्ष येते, परंतु हात, पाय, पाठ यावर लक्ष ठेवून जातं, यांनी काहीतरी मेकअप केलेला आहे. पण तुम्ही जर न्यूट्रिशनल सप्लिमेंट जर घेतलं तर तुमची एक समान स्किन होते, पूर्ण बॉडीची स्किन एक समान होते. हा फरक दिसायला लागतो. आणि हा फरक जर तुम्हाला जाणून घ्यायचा जर असेल तर तुम्ही न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट, आता जसं नरेशजी दाखवत आहेत, नरेशजीला मी थोडं तुमच्या हातामध्ये होतंय का सगळ्या स्ट्रॉबेरी? हा, तुम्ही का? हा, मी स्वतः घेतो ऑलरेडी. बरं, कधीपासून घेतायत? झाले मला वाटते 3 वर्ष आले. 3 वर्ष झाले. तुम्हाला स्किन वर फरक दिसला कायचा? हा, स्किन मध्ये ग्लो येतो थोडा. ग्लो येतो म्हणजे तुमच्या स्किनवर आता सुद्धा दिसतोय ग्लो, म्हणजे जे आहे ना, जे सनलाईट आलाय त्याच्यावर लक्ष येतं की स्किनवर ग्लो. आणि जे पुरुषाची स्किन जिथं काळी होते, गळा आणि गळ्याच्या खाली जिथं नेहमी ऊन लागते, तिथं सुद्धा आपल्याला लक्षात येऊन जातं की तुमची स्किन क्वालिटी बदललेली, डिफरंटली दिसते. आम्ही आणि संतोषजी आपल्याला मोठा पॅक दाखवत आहेत,
हा मोठा पॅक जर आपल्याला सोबत दिसत नाही, परंतु जे नरेशजीकडे जे दिसतं आपला छोटी पॅक, जितक्या दिवस आपण बाहेर जातोय हा मोठा पॅक पण आहे. मोठ्या पॅक मधून छोटा पॅक म्हणजे आपला ट्रॅव्हलिंग मध्ये आपण आहोत, तर आपल्याला काय होतंय छोटी आपण घेऊन जाऊ शकतो. दुसरा फायदा आहे की एखादा मित्र आला की तू तू काय घेतोय मला पण दे, तर त्याला छोटा एक पॅक देता येतो आणि त्याच्यावर एमआरपी लिहिली आहे. छोट्या पॅक वर सुद्धा एमआरपी लिहिली आहे, म्हणजे आपल्याला त्याला सांगायचं एमआरपी याची एवढी आहे. छोट्या पॅकेट वर सुद्धा आपण एमआरपी छापलेली आहे, जे की आपण तो मला की मला काय कर थोडासा टेस्ट घेण्यासाठी दाखव, तर आपण घेऊ शकतो. आणि तुम्हाला पुरुषांना सुद्धा आणि महिलांना सुद्धा, म्हणजे पुरुष सुद्धा घेऊ शकतात. म्हणून मी नरेशजीकडे मला दिसले म्हणून मी त्यांना स्पॉटलाइट केलं होतं की पुरुष सुद्धा न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट घेऊ शकतात आणि आपल्या स्किनवर सुद्धा आपण ग्लो आणू शकतो. काय की नुसती संतूर मॉम कशामुळं म्हणजे काय संतूर डॅरा आणि प्रल्हादजीकडे आपल्याला प्रल्हादजी कुठला आहे तुमच्याकडं? हॅलो सर. हा तुमच्याकडं हा दिसतोय न्यूट्रीच्या कोपा प्रोडक्ट. ओके, न्यूट्रीच्या कोपा प्रोडक्ट, न्यूट्रीच्या कोको प्रोडक्ट आणि न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट मध्ये टेस्ट मध्ये फरक आहे, परंतु कंटेंट जो आहे त्यामध्ये कोको टाकला आहे. कोको हा तुमचा मूड चांगला करते. कोको काय करतो? न्यूट्रीचार्ज हिंदी लैंग्वेज चाहिए सर, हिंदी लैंग्वेज तो मैं बोल सकता हूँ, लेकिन ये स्पेशली मराठी वाला प्रोग्राम है. ये जो प्रोग्राम रखा है ना, ये स्पेशली मराठी वाला प्रोग्राम है. ये रीजनल लैंग्वेज वाला प्रोग्राम है, तो इसलिए मैं मराठी में बात कर रहा हूँ. सभी लोग हिंदी समझते हैं, मराठी समझते हैं, लेकिन स्पेशली मराठी वाला प्रोग्राम है, क्योंकि यहाँ पे बैठे हुए जो लोग हैं वो जब फील्ड पे जाते हैं तो मैक्सिमम लोगों से मराठी में बात करनी पड़ती है, और कई बार ऐसा होता है कि वो बात नहीं समझ पाते हिंदी में की, तो उनकी हिंदी जो होती है ना, हमारी तरफ एक बोलते गुलाबी हिंदी होती है, गुलाबी हिंदी, यानी बोलते बोलते ही वो मराठी घुस जाती है बीच में. तर मराठीमध्ये त्यांना मोकळेपणाने कसं समजून सांगायचं, सोप्या शब्दामध्ये कसं समजून सांगायचं, त्यासाठी आपला हा रविवारचा प्रोग्राम असतो. म्हणजे मला म्हणजे कितीही कमी शिकलेल्या व्यक्ती जरी आला तर मी त्याला न्यूट्रीचार्ज समजून सांगू शकतो. हे मागच्या 10 वर्षामध्ये इतकं तर लक्षात आलंय. कितीही कमी त्याला फक्त ऐकू यायला पाहिजे, ऐकू येणारा माणूस पाहिजे त्याला, मी त्याला न्यूट्रीचार्ज समजून सांगू शकतो. कोकोचा वैशिष्ट्य आहे की कोको मूड चांगला करतो. कोकोचं वैशिष्ट्य आहे की कोकोनं काय होतं की मूड चांगला होतो. स्ट्रॉबेरी तुम्हाला अँटीऑक्सिडंट आहे, फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करणारी आहे. स्ट्रॉबेरी पावडर जे आहे ना, एकदम तुमचं चमक आणते चेहऱ्यावरती, आणि अँटीऑक्सिडंट आहे, इम्युनिटी चांगली होते. आणि सोया प्रोटीन जर घेतलं तर सोया प्रोटीन दीर्घकाळ जर घेतलं तर कोलेस्ट्रॉल लेवल 12% कमी होतं. कोलेस्ट्रॉल जर वाढला असेल 12% कोलेस्ट्रॉल लेवल कमी होण्याची शक्यता असते. हे लॅन्सेट मध्ये युएसएफडी, युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन, हे सुद्धा प्रोडक्ट घ्या म्हणतात. आयसोलेट सोया प्रोटीन घ्या म्हणतात, कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतंय. न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट खास करून, म्हणजे माझा अनुभव, प्रत्येकाला टेस्ट वेगळी आवडते. थंड दुधात जर घेतलं तर यासारखा शेक कुठला लागत नाही. थंड दुधात तुम्ही न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट, केळीचे उभे काप करून टाकले, थंड दुधात टाकले, 2 बर्फाचे क्यूब टाकले आणि एखाद्याला प्यायला जर दिलं तर तुमचं हे तुम्ही काय पाजले म्हणजे लक्षात येणार नाही. तुम्ही केळीचे उभे काप करा मस्त 5-6 एका केळीचे, थंड दुधामध्ये न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट टाका, अर्धी केळी जर तुम्ही शेक मध्ये शिकरण जास्त बारीक करा मिक्सर मध्ये, थोडं घट्ट होतं. जर पिलं, पाहुणा जर आलं आणि तुम्हाला वाटलं आज स्वयंपाक करायचा नाही, त्याला शेक जर पाजला आणि म्हणतो स्वयंपाक करते म्हटले तर नको, आता पोट भरले, काही स्वयंपाकाची गरज नाही. सकाळची मिळते, संतुष्टी मिळते, 10 मिनिटांनंतर तुम्हाला भूक नाही. इतके छान वेगवेगळ्या प्रकारचे पेय योगायोगानं
म्हणजे माझी बायको मला नेहमी बनवून देते दररोज सकाळी शेक केल्यानंतर. तर इतक्या प्रकारचे मी शेक घेतोय प्रोटीनचे वेगवेगळे बनवून, तर त्यांना इतकी छान वाटतं की 12:30 पावणे 1 वाजता शाळेचे इंटरव्हल होते, ज्यामध्ये मी जेवतो. सकाळी दररोज शेक घेऊन जातो. मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीनची माझ्याकडे रेंज फोडलेली आहे. जे जे सगळ्या प्रकारची रेंज माझ्याकडे आहे प्रोटीनची पूर्ण. तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे शेक बनवा. थंड दुधामध्ये सकाळी अतिशय छान लागते. थंडी सुरू झाली की गरम दूध करायचं. गरम दुधामध्ये घेऊ शकतो आपण, कोमट दुधामध्ये. परंतु सध्या थंड दुधाचा आनंद घेणं सुरू आहे. तर यानं सटायटी मिळते आणि तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाक्टनं डेफिनेटली येतो. न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्टचे ग्लो आणणारे परत अजय पारज आहेत आपल्याकडं. त्यांच्या कारमध्ये 1,000 लाखाचे प्रोडक्ट नेहमी असतात आणि प्रोटीन आम्ही इतकं पिलंय. सोबत शेक म्हणजे शेक बनवून बनवून त्यांच्याकडे शेकर सुद्धा असतं. त्या शेकर मध्ये बनवून आम्ही नेहमी प्रोटीनचा ब्रेकफास्ट अजयजी आणि आम्ही करत असतो. आणि अजयजीचा राज आहे की त्यांच्या वय जे दिसत नाही त्यामध्ये फार मोठा रोल हा प्रोटीनचा आहे. अजयजी मला असं ब्रेकफास्ट अजयजी आणखी नाही, ब्रेकफास्ट पीवीएम ब्रेकफास्ट सुरू असेल. जय हरशम सर, सही सही बात है सर। रात में संभाजी नगर से लेट आया मैं थोड़ा सा इसके साथ मतलब थोड़ा सा ये भी लेता हूँ गेनर जम्बो है अपना। हाँ हाँ, गेनर इसलिए कि वो क्या है कि वो अभी चाहते हैं कि ताकत बढ़े, थोड़ा सा वजन वेट गेन हो और थोड़ा सा जो है ना इम्यूनिटी भी उससे बढ़ जाती है। तो बिल्कुल सर। और अजय जी जितने कॉम्बिनेशन हम बताते हैं उससे कुछ कॉम्बिनेशन ज्यादा करके लेते हैं, कुछ कॉम्बिनेशन वो खुद बनाते हैं और वो ले लेते हैं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन घेऊन ट्राय ते सुद्धा करतायत आणि त्याचा रिझल्ट असा दिसतोय की लीडर्स जे असतात त्यांचा ऊर्जा उत्साहाचा राजच ते आहे की रेग्युलर न्यूट्रिचार्ज प्रोडक्टचे कन्झ्युम. म्हणजे अजय जे असतील, सुरेंद्र वत्स साहेब असतील, ज्यांनी आता मागच्या आठवड्यामध्ये डायरेक्ट सेलिंगची मॅरेथॉन आयोजित केली होती. तर डायरेक्ट सेलिंगची मॅरेथॉन ते आता पळतायत, 42 किलोमीटर पर्यंत पळू शकतायत. कारण की रेग्युलर फूड सप्लिमेंट घेणं, न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट, न्यूट्रिचार्ज मॅन यानं तुम्हाला दीर्घकाळानंतर रिझल्ट याचे डेफिनेटली दिसायला लागतात. लोक म्हणतात ना पैशानं चमक येते, पैशानं चमक नाही येत. त्या पैशानं प्रोडक्ट विकत घ्यावे लागतात, ते कन्झ्युम करावं लागतात, नंतर चमक येते. काय काय जण म्हणतात नुसतं पैसे आले की चमक येते. नुसते पैसे आल्यानं चमक येत नाही, नुसते पैसे आले तर चिंता येते. त्यासोबत काय ते चिंता येते. चमक आणण्यासाठी आपल्याला प्रोटीन घ्यावं लागेल. पुरुष सुद्धा घेऊ शकतात न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आणि महिला सुद्धा घेऊ शकतात. पुरुष आणि महिला दोघंही न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट घेऊ शकतात, जे आपण घेतले पाहिजे. मला एक जणांना प्रश्न केला होता की जे आपलं आता नवीन अभियान सुरू आहे की न्यूट्रिचार्ज वुमनचं, तर आम्हाला माझ्या आयडीवर किती न्यूट्रिचार्ज वुमन झाले आता हे कसं कळलं? मला काल 5-6 जणांनी व्हॉट्सअप केलं होतं. त्यांच्यासाठी एका मिनिटामध्ये सांगतोय की कुठं समजेल. आपण आपल्या वेबसाईट वर गेल्यानंतर www.rcmbusiness वर गेल्यानंतर मला न्यूट्रिचार्ज.inच येतं, कारण की नेहमी न्यूट्रिचार्ज.in. आरसीएमच्या वेबसाईट वर गेल्यानंतर तिथं न्यूट्रिचार्ज डॅशबोर्ड आहे. कुठे येते मी तुम्हाला एका मिनिटामध्ये दाखवतो. कुणी पाहिलंय का? अर्चनाताई, अर्चना जी आहेत, अर्चनाजी किती न्यूट्रिचार्ज वुमन झाल्यात कसं बघायचं? तुम्हाला टीम सुद्धा विचारल, की किती झाल्यात आमच्या न्यूट्रिचार्ज वुमन, आमच्या लक्षात नाही. मेसेज किती आल्यात आम्हाला माहित नाही. मागच्या महिन्यात किती झाल्या होत्या, त्याच्या मागच्या महिन्यामध्ये किती न्यूट्रिचार्ज वुमन आम्ही विकत घेतल्या होत्या, बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. तर त्यांच्यासाठी कुठं बघायचं मी तुम्हाला जस्ट मी तुम्हाला, आपण वेबसाईटवर आलोत ना, वेबसाईटवर आल्यानंतर पुढे बघायचं आपण बघूया. आपण गुगल क्रोम वर गेलो. गुगल क्रोम वर आता लगेच स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं कसं जायचं.
गुगल क्रोम वर गेल्यानंतर आरसीएम बिझनेस लॉग इन आयडी, आपण आरसीएम बिझनेस वर गेल्यानंतर इथं असोसिएट बायर म्हणजे आपण आपला टॅब ओपन केल्यानंतर लॉग इन करायचं. आपण आपलं लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड तिथं टाकावा लागेल आणि कॅप्चा जो आहे तो कॅप्चा टाकायचा. आपण लॉग इन होऊ. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपलं अकाउंट आपलं ओपन दिसतंय. ओके, हे माझ्या मिसेसचं अकाउंट आहे. आणि यामध्ये आपण खाली खाली आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साइड याच्यामध्ये न्यूट्रीचार्ज डॅशबोर्ड दिसेल पहा. हे न्यूट्रीचार्ज डॅशबोर्ड. त्या न्यूट्रीचार्ज डॅशबोर्ड वर गेलं की आपल्याला न्यूट्रीचार्ज डॅशबोर्ड इथं दिसतोय. इथं दोन ऑप्शन दिसतात आपल्याला, न्यूट्रीचार्ज कॅश रिवॉर्ड आणि न्यूट्रीचार्ज वुमन. आपण किती विकत घेतात, तुम्ही यावर क्लिक केलं की तुम्ही या महिन्यामध्ये न्यूट्रीचार्ज वुमनची किती बिलिंग झाली तुमचं. न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट परचेस, इथं प्रोडक्ट परचेस कॅटेगरी न्यूट्रीचार्ज वुमन परचेस आणि न्यूट्रीचार्ज रिफ्रेश. तर न्यूट्रीचार्ज वुमन वर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दिसून जाईल की तुम्ही किती न्यूट्रीचार्ज वुमन विकत घेतलेल्या आहेत. यामध्ये कुणाला कन्फ्युजन असल्यास तुम्ही परत विचारू शकता. आपण वेबसाईटला जायचं, आपला आयडी पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचंय. त्यामध्ये लेफ्ट साइडला जे आहे त्यामध्ये न्यूट्रीचार्ज डॅशबोर्ड आलेला आहे. त्या न्यूट्रीचार्ज डॅशबोर्ड वर क्लिक केलं की आपण न्यूट्रीचार्जचे कॅश रिवॉर्ड, आपण कॅश रिवॉर्ड मध्ये आपले किती पॉईंट झाले वगैरे ते कळतंय आणि बाजूला दिसतंय न्यूट्रीचार्ज वुमनचं पोस्टर दिसतंय. त्यावर क्लिक केलं की त्यामध्ये न्यूट्रीचार्ज वुमन आणि न्यूट्रीचार्ज रिफ्रेश दिसतंय. त्या न्यूट्रीचार्ज वुमन वर केलं की मागच्या एप्रिल महिन्यापासून म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. या नवीन आर्थिक वर्षापासून आपण प्रत्येक महिन्याला किती न्यूट्रीचार्ज वुमनचं बिलिंग झालं आहे हे आपल्या लक्षात येते. आपल्याला कळतंय की कुठल्या महिन्यामध्ये आपण किती न्यूट्रीचार्ज वुमनची खरेदी केली आहे. यामध्ये परत एक वैशिष्ट्य असं आहे, आपण आपल्या डाऊनलाईनचं सुद्धा त्यांना पाहून सांगू शकतो की तुमच्या किती न्यूट्रीचार्ज वुमन झाल्या आहेत. आणि बरेच जण म्हणते सर मी बिल केलं तर सर माझं बिल झालं नाही, मॅडम माझं बिल झालं नाही, ताई माझं असं राहिलंय. तर अशा वेळेस आपल्याला त्यांना सांगणं आवश्यक आहे की न्यूट्रीचार्ज वुमनचं बिलिंग झालं आहे. मला काल 2-3 जण विचारलं की सर माझे किती न्यूट्रीचार्ज वुमन झाले, मला कसं कळेल माझे किती न्यूट्रीचार्ज वुमनची खरेदी झाली, मला कसं लक्षात येईल. तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या सगळ्या टीमला सांगू शकता. डॅशबोर्ड आपल्या वेबसाईटवर ओपन आहे, त्या डॅशबोर्डचा उपयोग करा. आणि कशासाठी सांगतोय मी, कारण की तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये टीमला घेऊन 24वी अॅनिव्हर्सरी साठी दिल्लीला येणार आणि तुम्ही दिल्लीला आल्यानंतर तुम्ही जर 5 न्यूट्रीचार्ज वुमन 15 न्यूट्रीचार्ज वुमन खरेदी केले असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही नवीन गोष्टी तिथं न्यूट्रीचार्ज तुमच्यासाठी घेऊन आला आहे. आणि त्या गोष्टी काय घेऊन आलो आहे हे मी तुम्हाला दाखवतोय.
न्यूट्रिचार्ज आपल्याला ज्यावेळेस तुम्ही दिल्लीला येतात अॅनिव्हर्सरीसाठी, त्या अॅनिव्हर्सरी मध्ये 24वी अॅनिव्हर्सरी 24 तारखेला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 24 तारखेला 24वी अॅनिव्हर्सरी आहे. आणि या अॅनिव्हर्सरी मध्ये आपण आल्यानंतर आपण जर 5 ही 24वी अॅनिव्हर्सरी आहे, 24 नोव्हेंबरला इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॅम्प कॉम्प्लेक्स नवी दिल्लीमध्ये ही अॅनिव्हर्सरी होणार आहे. आपण सगळेजण सादर निमंत्रित आहात. न्यूट्रिचार्ज 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला जे पोहोचायचं आहे, ज्या असोसिएट बायरनं 15 न्यूट्रिचार्ज वुमन परचेस केल्या असतील त्या सगळ्यांना, म्हणजे जून जुलै ऑगस्ट मध्ये मिळून 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर तुम्ही घेतले असतील तर आम्ही तुम्हाला हा जो रुमाल आहे या रुमालानं या तुमचं स्वागत तिथं करणार आहोत. सोबत तुम्हाला न्यूट्रिचार्ज वीरांगना आणि न्यूट्रिचार्ज वीरचा बॅच इथं कुठे भेटला नसेल तर तुम्हाला तो बॅच इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमला तुम्हाला मिळून जाईल. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर तुम्ही घेतले असतील तर तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळेल. 5 न्यूट्रिचार्ज वुमन तुम्ही जर घेतले असतील तर तुम्हाला 500 रुपयाचे जे आपले टूल्स आहेत, म्हणजे ज्यामध्ये बुकलेट आहे, हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट, टाय आहे, जे स्पेशल आपण एक बुक काढलंय न्यूट्रिचार्ज वुमन वर, ते बुक आहे. हे टोटल MRP 500चा जर तुम्ही हा कॉम्बो पॅक विकत घेतला तर तुम्हाला 625 रुपयाचं न्यूट्रिचार्जचं व्हिज्युअल एड फ्री मिळणार आहे. 500 रुपयाच्या खरेदीवर 625 रुपयाचे न्यूट्रिचार्ज व्हिज्युअल एड तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही 5 न्यूट्रिचार्ज वुमन तुम्ही खरेदी केल्या पाहिजे तुमच्या आयडी वर. ही 200 रुपयाची एकदम खास टाय नवीन काढलेली आहे. ही टाय सुद्धा या किट मध्ये आहे. 250 रुपयाचे बुकलेट, हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट, जे आपल्याकडे आहे हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट. एक न्यूट्रिचार्ज वुमन वर स्पेशल बुकलेट काढले आपण, ते बुकलेट, 200 रुपयाची टाय. हे 500 रुपयाचं जर तुम्ही खरेदी केलं आणि तुम्ही 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर घेतले असतील तर तुम्हाला 625 रुपयाचं न्यूट्रिचार्जचं व्हिज्युअल एड फ्री मिळणार आहे दिल्लीला. म्हणून आपल्याला आपल्या टीम मध्ये किती व्यक्तीच्या न्यूट्रिचार्ज वुमनचं कुठल्या महिन्यामध्ये किती खरेदी केल्या होत्या हे बघण्यासाठी तुम्ही वेबसाईट वर जा आणि पहा. संतोषजी, तुम्ही पाहिलं होतं का? हो सर. टीमचं पण दिसतंय? हो दिसतंय सर. हा, तर तुम्ही हे बघू शकतात, कारण की टीम मधल्या बऱ्याच लोकांना माहित नसतंय. काल मला नागपूरहून 2-3 जणांचे फोन आले की सर आमच्या लक्षात येईना आम्हाला किती झालेत आमच्या न्यूट्रिचार्ज वुमनचे परचेसिंग, हे लक्षात येत नाही. तर आपल्याला ते डॅशबोर्डवर आता लक्षात येईल. तो डॅशबोर्ड आता सुरू केला आहे. बरेच जण ऍपला अपडेट करत आहेत. प्रत्येक महिला ऍप अपडेट केल्यानंतर काय होतं आपल्याला लक्षात येऊन जात. प्रत्येक महिला ऍप अपडेट केल्यानंतर सुद्धा आपल्याला जे नवीन नवीन गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या असतात. न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट हे न्यूट्रिचार्ज वुमन सोबत घेतलेलं कंपल्सरी आहे. त्यासाठी तुम्हाला HB वाढायचा असेल तर तुम्हाला आयरन सोबत प्रोटीन सुद्धा लागते. आयरन आणि प्रोटीन सोबत जर घेतलं तर आपल्याला डेफिनेटली आपलं HB लवकर वाढलेलं दिसतंय आणि त्याचे खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहेत, आपल्याला बघायला दिसत आहेत सगळ्याकडे. न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट मध्ये जर आपण इतर याच्यासोबत तुलना जर केली, मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहेत त्याच्यासोबत तुलना जर केली तर सगळ्यात क्लीन लेबल वालं आपल्याला प्रोटीन न्यूट्रिचार्ज दिसतंय. एक तुम्हाला स्लाइड दाखवतो ज्यामध्ये तुम्हाला आपोआप लक्षात येईल की न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्ट मध्ये एकदम उच्च गुणवत्तावाला आयसोलेट सोया प्रोटीन आहे, त्यासोबत प्रीबायोटिक फायबर आहे आणि प्रीमियम दर्जाचा कोको आपण टाकलेला आहे.
बाकी कुठल्याही प्रोडक्ट मध्ये आपल्याला पर ग्रॅम किंमत जर काढली एमआरपी मध्ये तर 5 रुपये पर ग्रॅम प्रोटीन आपल्याला पडते, ज्यामध्ये आपल्याला प्रीमियम कोको आणि प्रीबायोटिक फायबर मिळते. बाकी कुठल्याही प्रोटीन मध्ये आपल्याला ते मिळत नाही. एसप्लेट असेल, हॉर्लिक्स असेल, फ्लिक्स असेल, कुणाकडेही ही रेंज आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्ही याचा जर स्क्रीनशॉट जर काढला तर आपल्याला तुम्हाला दाखवायला काय मिळेल की यस, आम्ही सर्वात कमी किमतीमध्ये आयसोलेट सोया प्रोटीन ज्याचा पिडिकास 1 आहे आणि ग्लायसेमिक इंडेक्स 0 आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. आपण प्रोटीन घेतल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट घेतल्यानंतर आपली रक्ताची साखरेची पातळी किती वाढते यावर ग्लायसेमिक इंडेक्स ठरलेला असतो. जास्त ग्लायसेमिक इंडेक्सचे गोष्टी जर आपण घेतल्या तर आपल्याला आपले ब्लड शुगर लेवलचं फ्लक्च्युएशन जास्त होते, खूप जास्त कमी जास्त होते. असं झाल्यानंतर आपली रक्त शर्करेची पातळी कमी जास्त होते, जे होणं चांगलं नाही. त्यामुळं कमी ग्लायसेमिक इंडेक्स वाले पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स वाले आणि न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्टचा ग्लायसेमिक इंडेक्स 0 आहे. म्हणजे रक्त तुम्ही जर दुधात जर घेतलं तर पाण्यामध्ये जर घेतलं तर रक्त शर्करेची पातळीच वाढत नाही, अजिबात तुमची ब्लड शुगर लेवल वाढत नाही. नाहीतर आपण कुठलंही कार्बोहायड्रेट घेतलं तर आपलं ब्लड शुगर लेवल वाढलेले असते. परंतु तुम्ही न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट पाण्यामध्ये घेतलं तर आपली रक्त शर्करेची पातळी वाढत नाही, अजिबात वाढत नाही. ग्लायसेमिक इंडेक्स 0 असलेला आपलं प्रोडक्ट आहे. त्यामुळं डायबेटीज वाल्या व्यक्ती सुद्धा घेऊ शकतात, त्यांनी घ्यायलाच हवं. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट त्यांनी डेफिनेटली घेतलं पाहिजे. त्यांचा प्रबंधन चांगलं होईल, त्यांची ब्लड फ्लक्च्युएशन कमी होईल. त्यांच्यासाठी तसं स्पेशल आपण न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट स्पेशल काढलेला आहे प्री डायबेटिक व्यक्तीसाठी. आपल्याकडे विस्तृत अशी मोठी रेंज प्रोटीनची आहे. तुम्हाला कधीही न्यूट्रीचार्ज प्रोटीन विषयी काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण परत रात्री 7 वाजता भेटूयात. त्यावेळेस आपण न्यूट्रीचार्ज वुमन विषयी माहिती पाहू, न्यूट्रीचार्ज वुमन ज्या आपल्या टॅबलेट्स आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहू आणि तुमच्या काही शंका असतील तर आपण डेफिनेटली सायंकाळच्या मीटिंग मध्ये घेऊ. तोपर्यंत थांबतो. तुमच्या काही शंका असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर परत मी चॅट बॉक्स मध्ये शेअर करतोय. तुम्ही मला व्हॉट्सअपवर सुद्धा संपर्क साधू शकतात आणि त्या सगळ्यांसाठी तुम्ही त्यांनीचे किती न्यूट्रिशन वुमनची खरेदी झाली आहे हे तुम्ही निश्चित पहा, मला कळवा. सायंकाळच्या 7च्या मीटिंगला आपण परत भेटूयात. तोपर्यंत